म्हटलं की प्रकृतीचं खात आहे, पण या प्रकृतीत वास करत असणारे सगळे जे पशुधन आहे ते सुद्धा खातं माझ्याकडे आहे. आणि माझ्या मागे जे बॅनर लागलेले आहे ते गोमातेचं आहे. गोमातेचं संवर्धन करायचं आहे, गोवंशाचं संवर्धन करायचं सुद्धा काम हे माझ्या खात्यामध्ये आहे. आपण एक गोवंशाला वाचवण्यासाठी, गोमातेला वाचवण्यासाठी महामंडळाची निर्मिती केलेली आहे. आणि अगदी एखादी दुभती नसलेली गाय सुद्धा किती चांगलं एखाद्या शेतकऱ्यासाठी करू शकते याचं उदाहरण आबासाहेबांनी त्यांच्या बोलण्यामध्ये सांगितलं. या सगळ्या विषयांचा, या सगळ्या गोष्टींचा आपण सगळ्यांनी अभ्यास करून या प्रदर्शनामध्ये भाग घेऊन इथून काहीतरी शिकून जायची गरज आहे. एका व्यक्तीला पर्यावरणाचा ऱ्हास करणं सहज शक्य आहे, पण एक व्यक्ती पर्यावरणाला वाचवू शकत नाही. त्यासाठी सगळ्यांनी हात जोडले पाहिजे. आपण आता आम्हाला बियांचं जे पाऊच दिले, ज्याच्यामध्ये वेगवेगळे बी बियाणे आहेत, हे बियाणे देण्याची संकल्पना मला खूप आवडली. मी माझ्या विभागाला आज तसं तर लेखी आदेश देईनच, पण आज मी निर्देश देते की कोणीही बुके घेऊन येण्यापेक्षा आपण रोपही झाडं घेतो, पण आम्ही प्रवासामध्ये रोपांनी झाडं घेऊन नाही जाऊ शकत पुढच्या प्रवासात. त्यामुळं मी काय करते, एखाद्याने रोप दिलं, झाड दिलं, तर एका कार्यकर्त्याला म्हणते बाबा माझ्या नावाने तुझ्या घरी लाव. तर तुम्ही पण अशा बी बियाण्यांच्या जर पाऊच दिलं तर हे खूप सुंदर असं काम होईल. आपण ज्या वृक्षांचा उल्लेख केला, जे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत, औषधी आहेत, काही वृक्ष सावली देतात, काही वृक्ष जास्त ऑक्सिजन देतात, काही वृक्षांना आयुर्वेदिक प्रॉपर्टी आहेत, त्या वृक्षांना मी आता मला शासकीय निवासस्थानी आणि माझ्या निवासस्थानी आणि गोपीनाथ गडावर मी जिथे जिथे जाईल तिथे त्या वृक्षांना नक्की मी त्यांचं संवर्धन करेन. मी जेव्हा मुंडे साहेबांची समाधी बांधायला घेतली, गोपीनाथ गड बांधायला घेतला, तेव्हा मी 5,000 झाडं आधी लावली, मग बांधकाम सुरू केलं. आता मी पर्यावरण मंत्री आहे. 20,000 स्क्वेअर मीटरच्या वर कोणतंही बांधकाम करायचं असेल तर माझी परवानगी लागते. आणि त्या बिल्डरांना मला हेच सांगायचंय की तुमची साईट सुरू व्हायच्या आधी तिथल्या ग्रीनरीचा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्या भागामधल्या झाडं असतील, सावलीला देणारी झाडं असतील, सुंदर झाडी लावली पाहिजे. हे एक साधी सूचना आहे, पण प्रत्येक ठिकाणी हे आपल्याला STP झाले पाहिजे, ATP झाले पाहिजे. आणि जे प्रदूषण मोठमोठ्या फॅक्टरीमधनं किंवा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधनं होत आहे ते थांबवण्यासाठी आपल्याला कडक कारवाई करण्याची गरज आहे. जे नदीचं पाणी आपण डायरेक्ट पित होतो, मी लहानपणी कधी कुठे गेले तर बाबांबरोबर आईबरोबर जेव्हा दर्शनाला गेलो, नदीमध्ये पाय धुतलं तर ते पाणी असं बाजूला सावरून आम्ही असं उंजळीने पित होतो. आता हे माझ्या मुलाला जर मी सांगितलं, त्याहीपेक्षा लहान लोकांना सांगितलं, ते म्हणजे शी किती घाण आहे, तुम्ही असं कसं पाणी पिता. कारण ते पाणी पिण्यासाठी योग्यच होतं, ते अयोग्य बनवलंय माणसाने. ती सृष्टी राहण्यासाठी योग्यच होती, ती अयोग्य बनवली आहे माणसाने. आपण एवढं आधुनिकीकरण केलं, आपण एवढं शहरीकरण केलं की शहरही बकाल झाली आणि गावांची अवस्था बघवेन अशी झाली. अशा वेळी आपल्याला या सगळ्या गोष्टींचं पुनर्संवर्धन करण्याची गरज आहे. त्यांना तुम्ही दिलेले सगळं ऐश्वर्य जरी दिलं तरी एक ग्लास पाणी मिळणार नाही, अशी परिस्थिती रोखणं ही काळाची गरज आहे. मला असं वाटतं की या ट्रस्टच्या माध्यमातून स्वामी समर्थांच्या वरच्या विश्वासातून, त्यांच्या आशीर्वादातून आबासाहेबांनी सांगितलं तर असे वेगवेगळे प्रयोग वेगवेगळे संस्थान NGOs करत आहेत. आता प्रयागराजमध्ये कुंभमेळा होत आहे. हा कुंभमेळा काय आहे हे बघण्यासाठी जगातले लोक उत्सुकतेने तिथे येत आहेत. खरं तर हे कपारीमध्ये बसून साधना करणारे, हिमालयाच्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये साधना करणाऱ्या सगळ्या साधूंचा, त्या सगळ्या साध्वींचा हा दिवस आहे, हे काळ आहे. आणि आता त्यांच्या दर्शनाला लोक जायचे पूर्वी, पण आता कुंभ बघण्यासाठी जात आहेत. म्हणजे बघा किती मोठं बर्डन ते त्या सरकारवर असेल. आणि त्या माध्यमातून अत्यंत स्वच्छता, अत्यंत व्यवस्था, याचं एकदम चांगलं काम ते आपल्याला होताना दिसत आहे. आणि आपल्याला 2027 मध्ये मला म्हणते आपल्याकडे नाशिकमध्ये सुद्धा कुंभ आहे. हा तर महाकुंभ आहे प्रयागचा. तर ह्याची परिस्थिती कशी चांगली राहील ही पण जबाबदारी आता कुठे बहुत माझ्याकडे थोडी बहुत आलेली आहे. डॉक्टर गिरासेंनी म्हणले मुंडे साहेबांनी प्रेम केलं, मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील. इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे.
तेच आहे. आहे खरं, अगदी खरं आहे. मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले, केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडलं जाऊ शकले नसते लोक. लोक गुन्ह्याचा वारसा स्वीकारतात. लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे. मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केलं आणि तो उभा केलेला. आज मी बघत होते की आपण इतक्या चांगल्या योजना करत असताना मुंडे साहेबांची आठवण केली. आबासाहेबांनी साहेब कसे यायचे, कसे उभे राहायचे, प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे, सहकार करायचं, सहयोग करायचे. आमचाही सहयोग तसंच राहील. पर्यावरणाच्या विषयात तुमचं सुद्धा आम्हाला सहयोग राहू द्या. येणारा कुंभमेळावा आपल्याला चांगला होऊ द्यायचा आहे. या भागामध्ये कुठलंही प्रदूषण नाही झालं पाहिजे याची खात्री करायची आहे. आपल्या भागामध्ये पाण्याची जशी प्रयागला भरभरून पाणी आहे तशी आपल्याकडे परिस्थिती नाही. त्याचाही आपल्याला विचार करून इथले सगळे नियोजन नक्कीच करायचं आहे.